पहिला चेंडू निर्धाव असेल, डॉट बॉल असेल. पस्तीस चेंडू 65 धावा. आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल असेल. चला यानंतरची मॅच आणि तिचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. चौतीस चेंडू 65 धावा. संतोष गायकवाड स्ट्राईक वरती. कुणालने 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. सीएसके तलायवास टीमचा कॅप्टन आणि पहिलवान धैर्यशील गायकवाड 11. दोन्ही कॅप्टननी या ठिकाणी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज असेल सुरक्षित. 3 चेंडू डॉट. सुरुवात कुणालने अप्रतिम मात्र केली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. चला दोन्ही कॅप्टन पहिलवान धैर्यशील गायकवाड 11 आणि सीएसके थलायवाज दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय, आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. हा फटका आता मात्र सुंदर फटका सजवलाय. शतरक्षक जाईल चेंडूवरती. शेवटच्या क्षणी चेंडू हातात घेतलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा. 2 धावांनी खातं खोललं जातंय मैदानाच्या आतमध्ये. 32 चेंडू 63. मॅचचं समीकरण ओव्हर क्रमांक 1 जारी आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. रिवर्स. संतोष गायकवाड ऑन फायर. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. एक अप्रतिम फटका आपल्याला जो पाहायला मिळाला. 31 चेंडू 57 मॅचचं समीकरण. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. संतोष गायकवाडच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री सीमारेषा पार. षटकार. सपने में आणि शांत केली होती, परंतु त्यानंतर केलेलं आक्रमण संतोष गायकवाडनं आणि पहिल्या षटकात 14 धावा वसूल केल्या. सामन्याचं समीकरण 30 चेंडू 51 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 14 वरती संतोष गायकवाड. आता स्ट्राईक वरती रवी काळे पोहोचेल. विक्टर दास षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करत आहोत. पहिलवान धैर्यशील गायकवाड 11 कॅप्टन आणि त्याचबरोबर दुसरे कॅप्टन सीएसके थलायवाज या 2 टीमच्या दरम्यान यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार. षटकारासाठी.
चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, यावेळेला चौकार, 4 रन. समीर भैया कोदरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. समीर भैया आपल्याला विनंती करतो आपण समोर यायचे. समीर भैया कोदरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची संपन्न होईल. सीएसके थलायवाज आणि पहिलवान धैर्यशील गायकवाड 11. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच यानंतर आणि समीर भैया कोदरे यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस, नाणेफेक. सत्तावीस चेंडू 41 धाबा. हा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगा, सीमा पार, चौकार, 4 रन. इसे बोलते घोड़ा. क्या क्या धैर्यशील गायकवाड 11. गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा सुसाट, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 33 धाबा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाबांचं लक्ष. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल का भाई, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आणि जिद्दीचा खेळ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुणांकन, रन रेट या गोष्टीला मात्र फार मोठं महत्व लीग पद्धतीच्या ज्यावेळेस मॅच असतात. आणि आपण पाहतोय हा संघर्ष आहे उद्या परत एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळण्यासाठीचा. उद्या टॉपर भिडणार आहेत. उद्या एलिमिनेटर राऊंड मध्ये नक्कीच मॅच आपल्याला पाहायला मिळणार. उद्या 4च मॅच आहेत, परंतु आज संघर्ष केला तर उद्या मैदानावरती पुन्हा एकदा संघ आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. 2 फलंदाज जर पाहिले तर कोणत्या प्रकारचा दबाव त्यांच्यावरती जाणवत नाही. बिनबाद 34 धाबा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. यासारखे रायडर्स 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धाबांचं लक्ष आहे. संतोष गायकवाड 8 बॉल 22 वरती. रवी काळे 5 बॉल 12 वरती. चांगली सुरुवात टीमला करून दिली आहे. संतोष गायकवाड स्फोटक फटके लगावलेत. विशेष करून जो रिवर्सचा षटकार खेळला नेत्रदीपक होता, लक्ष वेधून घेणारा होता. पुन्हा एकदा रिवर्ससाठी ट्राय केला होता. सिंगल घेतली जाते, एक धाव जी घेतली जाते. नो बॉल पंचांचा इशारा. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 35 वरती जाऊन पोहोचेल. 36 वरती स्कोर कार्ड. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष. रवी काळे ऑन स्ट्राइक 5 बॉल 12 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमोल राऊत मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. तेवीस चेंडू 29 धाबा. या दरम्यान फटका सजवलाय, परंतु लांबी खूप कमी आहे. उंची पाहायला मिळाली. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडचा चेंडू अर्थात फलंदाज सुरक्षित असेल. धाबा आपण पाहतोय घेतल्या गेल्या त्या 2 धावफलकावरची धाबा 38 धाबा.
फ्रीडच्या चेंडूवरती देखील जवळजवळ 50 ते 60% फलंदाज बाद होऊ शकतो, त्याचे देखील प्रकार आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दरम्यान आपण पाहतोय धावबादची संधी पुन्हा एकदा येते. 2 धावा, परंतु निर्णय तिसऱ्या पंचांकडे जातोय. थर्ड अंपायर रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. तर फ्रीडच्या चेंडूवरती फलंदाज किती प्रकारे बाद होऊ शकतो हा विषय नक्कीच मी घेतला होता. धावबाद होऊ शकतो, त्यानंतर मात्र चेंडू हातळला फलंदाजानं तरी देखील त्याला बाद पंच ठरवू शकतात. 2 वेळेला चेंडू खेळून काढला, ट्वाइस द बॉल, तरी देखील पंच फलंदाजाला बाद ठरवू शकतात फ्रीडच्या चेंडूवरती. Decision is pending. डिसिजन इज पेंडिंग. आपण पाहतोय निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. खूप महत्वाची मॅच. रवी काळे आणि संतोष गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, चांगली भागीदारी जमली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय चौबाजूंनी जर पाहिलं तर मात्र अनेक प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना सांगू इच्छितो उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप आहे. अंतिम दिवस उद्या संपन्न होणार आहे. क्रिकेट रसिकांनी उद्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे. 4 मॅचेस या मैदानावरती रंगतील. क्वालिफायर 1 एलिमिनेटर, त्यानंतर क्वालिफायर 2 आणि त्यानंतर फायनलचा थरार या मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉट आउट निर्णय येतोय. टाळ्यांचा फार मोठा कडकडाट यासारखे रायडर्स टीम मध्ये आपण पाहतोय. 40 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. 40 धावांची भागीदारी, 21 चेंडू 25 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. शेवटचे 20 चेंडू 25 धावा. मॅचचं समीकरण अमोल राऊतचं चांगले षटक आहे. कोणत्या प्रकारचा बिगिट त्याने खेळू दिला नाही. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाज सेट झालेत, परंतु अमोल राऊत चांगली गोलंदाजी करतो आहे. 1 नो निश्चित आला होता, परंतु त्यानंतर टाकलेले चेंडू आपण पाहिले अतिशय सुरेख. पहा आणखीन एक डॉट बॉल अमोल राऊत द्वारे. एक यशस्वी षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. 19 चेंडू 25. मॅचचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 16 वरती या रवी काळे खेळतो आहे. 9 चेंडू 22 वरती संतोष गायकवाड खेळतो आहे. संतोष थोडासा कानमंत्र त्या ठिकाणी देतोय रवीला. स्ट्राईकच्या दिशेला खेळतोय रवी काळे. पुन्हा एकदा अमोल राऊत होतोय सज्ज. हो, हा पिच पद्धतीचा चेंडू होता. अप्परकडचा फटका खेळलाय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला खेळून काढले, अगदी अडवलंय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. 18 चेंडू 23. मॅचचे समीकरण नक्कीच आपण पाहतोय. अठरा चेंडूत 42 आल्यात. 18 चेंडूत 23 बनवायच्यात. बिनबाद 42. एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली गेली आहे. अठरा चेंडू 23 धाबा. 23 धाबा 18 चेंडू.
18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 23 धाबांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू संतोष गायकवाड यांनी एक रिव्हर्स स्वीपचा षटकार खेळलाय, परंतु त्यानंतर वारंवार प्रयत्न केलाय रिव्हर्स साठी. मैदानाच्या आतमध्ये हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरवलाय. गणेश पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. 10 चेंडू 22 वरती संतोष गायकवाड आहे. 17 बॉल 23. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार मात्र बदलवली जाते. आपण पाहतोय महत्वाची मॅच, महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी. रवी काळे नॉन स्ट्राईकला, तर संतोष स्ट्राईक वरती. आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल आणि आता रवी पोहोचेल स्ट्राईक वरती. शेवटचे 16 चेंडू 22 धावा. मॅचचं समीकरण लास्ट 16 बॉल 22 रिक्वायर. 16 चेंडू 22 मॅचचं समीकरण. गणेश पवार चांगली गोलंदाजी करतोय. पाठीमागचे जर 7 ते 8 चेंडू पाहिले तर कोणत्या प्रकारचा बिग हिट षटकार चौकार पाहायला मिळालं नाही. चांगली गोलंदाजी. गणेश पवार पुन्हा एकदा सज्ज, परंतु आता आक्रमण मिड विकेट रिझम मध्ये खेळलाय उत्तुंग षटकार. सोळा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. पाहिजे यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. 15 चेंडू 16 मॅचचं समीकरण. आणि फलंदाज बाद. विकेट पाहायला मिळते. परंतु 49 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळाली. 14 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष्य. 14 चेंडू 16 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पोहोचताना पाहायला मिळतो आहे जयेश कोदरे. 14 चेंडू 16 धावा. 16 धावा 14 चेंडू. जयेश कोदरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गणेश पवार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विशेष म्हणजे प्रत्येक मॅच MPL 2024 ची रंगली आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगली आहे. काही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्या. काल दुपारच्या सत्रात आपण एक सुपर ओव्हर देखील पाहिली. प्रत्येक मॅच रंगतदार झाली. सुपर ओव्हरचा देखील आनंद प्रेक्षकांना घेता आला काल. MPL 2024 एक यशस्वी स्पर्धा. चौदा चेंडू 16 मॅचचं समीकरण. या दरम्यान आपण पाहतोय सिंगल पूर्ण केली जाते. एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक या सिंगल बरोबर अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती लागतायत SRK रायडर्स.
50 रन. या दरम्यान आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चेंडू फीड केला जातो आहे. धाव मिळत नाही. एक डॉट बॉल आपण पाहतो आहे. शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण जिंकणार ही मॅच? 12 चेंडू आणि 15 धाबा मॅचचं समीकरण. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकावरती बरंच काही डिपेंड. या षटकात किती धाबा खर्च केल्या जातील हे मात्र आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. 12 चेंडू 15 धाबा मॅचचं समीकरण, सामन्याचं समीकरण. 12 बॉल 15. हा फटका आपण पाहतोय. ओ प्रयत्न सुरेख पाहायला मिळाले. चांगले एफर्ट क्षेत्ररक्षकाचे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. शेवटचे 11 चेंडू 13 धावा ही मॅच जिंकण्यासाठी SRK रायडर्स टीमला आवश्यक. शेवटचे 11 चेंडू 13 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय. अमोल राऊत त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. जयेश कोत्रे ऑन स्ट्राईक. पहा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. पुन्हा एकदा सिंगल येईल. पुन्हा एकदा एक धाव येईल. हा संघर्ष आहे विजय पताका फडकवण्यासाठीचा. खूप महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. 10 बॉल 12 मॅचचं समीकरण. अमोल राऊत आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 3 धाबा खर्च केल्यात. 10 चेंडू 12 धाबा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अमोल राऊत पुन्हा एकदा होईल सज्ज, तयार. ही 4थी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. 6 मॅचेसचं नियोजन आज नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. मिस टाइम आहे. स्वतः यष्टिरक्षक चेंडूवरती. दरम्यान मात्र आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू आहे. धावा पूर्ण केल्या जातील. एकूण 2 धावा. एक चेंडू महत्व. 1 रन शॉट. 1 रन शॉट आपण पाहतोय. 9 चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण. फार मोठा संघर्ष आपण पाहतोय. ही मॅच जिंकण्यासाठीचा 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अमोल राऊत गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. संतोष गायकवाड सलामीला आलाय. 13 चेंडू 24 वरती खेळतो आहे. विजय मिळवून देणार का टीमला? संतोष गायकवाड 13 चेंडू 24 वरती नाबाद स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. रिव्हर्स साठी पुन्हा एकदा ट्राय केलाय. डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 54 वरती एक गडी बाद आहे. 8 चेंडू 11 धावा. 11 धावा 8 चेंडू. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. कोण जिंकणार ही मॅच? अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना. 8 चेंडू 11 धावा. या षटकातील हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे.
जल्लोष तर फार मोठा पाहायला मिळतो आहे. धावबाद असणार आहे का? निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. थर्ड अंपायर निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे. आपण पाहतोय MPL 2024 चा थरार एक रंगलेला सामना क्रिकेट रसिक ठिकाणी पाहत आहेत. आणि OUT आउट. पंचाचा निर्णय. समीकरण मॅचचं पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतो आहे यश भंडारी. सात चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. संतोष गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीला उतरलेला आहे. 15 चेंडू 24 वरती खेळतोय. हा चेंडू खूप महत्वाचा असेल या षटकामधील. संतोष गायकवाड स्ट्राईक दिशेला खेळेल तर गोलंदाजी मार्कवरती अमोल राऊत होतोय सज्ज. पुन्हा एकदा रिव्हर्स साठी ट्राय केला गेलाय. डॉट आहे. निर्धाव आहे. समीकरण मॅचचं बदलतंय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा. सिंगल डबल वसूल करणं खूप गरजेचं होतं या षटकामध्ये. आपण पाहिलं की संतोष गायकवाड एक पहिला रिव्हर्सचा षटकार ठोकला परंतु त्यानंतर 4 ते 5 वेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी ठरला आणि समीकरण आता बदललंय. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांचं लक्ष्य. रंगतदार लढत. रोमहर्षक सामना. अटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोण मारणार बाजी? देवेंद्र भाट स्ट्रायकर आणि SRK रायडर्स या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घमासान आणि प्रचंड मोठा संघर्ष जारी. 6 चेंडू 11 धावा आणि या गोलंदाजी मार्कवरती येईल व्हिक्टर दास. यश भंडारी खऱ्या अर्थानं एक नामांकित गोलंदाज आहे. आज फलंदाजाची भूमिका देखील सांभाळावी लागेल यश भंडारीला. 6 बॉल 11 मॅचचं समीकरण तयार झाले. देवेंद्र भाट स्ट्रायकर विरुद्ध SRK रायडर्स. रंगलेली मॅच. लास्ट 6 बॉल 11 रिक्वायर. शेवटचे 6 चेंडू. चला वेळेच्या सूचना येत आहेत संयोजकांच्या. वेळ वाचवा. व्हिक्टर दास गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 11. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. संतोष गायकवाडला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं. स्ट्राईक दिली एक. 5 बॉल 10 मॅचचं समीकरण. सलामीला आलाय मैदानाच्या आतमध्ये संतोष. परंतु हिरो तेव्हाच ठरेल ज्यावेळेस मॅच जिंकून देईल संतोष गायकवाड. 16 चेंडू 24 वरती खेळतोय. सलामीला आलाय. हिरो तेव्हाच ठरेल जेव्हा ही मॅच SRK रायडर्स टीमला जिंकून देईल. आवाज मोठमोठाले आपल्या कानावरती येत आहेत. खूप महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी आपण पाहतोय. व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची वारंवार मात्र बदलवली जाते. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय कॅप्टन प्रशांत भंडारी. चांगला परफॉर्मन्स संपूर्ण या स्पर्धेत राहिला प्रशांत भंडारीचा.
एस्टनच्या पाठीमागून मात्र शतरक्षणाची व्यूहरचना सजवतो आहे. हा फटका आपण पाहतोय, बिग हिट केलाय. संतोष गायकवाडच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. फार मोठा जल्लोष यासारखे रायडर्स टीम मध्ये आपण पाहतोय. अनेक समर्थक यासारखे रायडर्स टीमचे आनंद नक्कीच व्यक्त करतायत. हा षटकार आणि या षटकारानं सामन्याचं समीकरण बदललंय. आता शेवटचे 4 चेंडू 4 धावांची गरज. चार चेंडू 4 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संतोष गायकवाड 17 चेंडू 30 वरती नाबाद स्ट्राईकच्या दिशेला आहे. 4 बॉल 4 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव स्वरूपाचा. शेवटचे 3 चेंडू 4 धावा, मॅचचं समीकरण. प्रेक्षकांमध्ये चर्चा, पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? काल दुपारच्या सत्रात सुपर ओव्हर क्रिकेटच्या रसिकांनी पाहिली आहे. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरचा नियम आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? 3 चेंडू 4 मॅचचं समीकरण. आणि आता मात्र वाईट बॉल. आता मात्र वाईट बॉल. समीकरण बदललंय. 3 बॉल 3. कधी सामना एसआरके रायडरच्या बाजूनं, कधी सामना आपण पाहतोय देवेंद्र भाट स्ट्रायकरच्या बाजूनं. मॅच रंगली आहे. 3 बॉल 3. 62 वरती 2 गडी बाद आहेत. 3 चेंडू 3 धावा.